ताजमहल अत्यंत अवाढव्य आहे, सुंदर आहे, नक्षीकाम वगैरे खरंच अमेझिंग आहे. जे चांगले त्याला चांगलंच म्हणलं पाहिजे. इथं सुंदर गार्डन बघू शकता, अप्रतिम आहे. जे काय आहे एकदम वर्ल्ड क्लास. इकडे आल्यावरती असं वाटतं की केवढं भव्य आहे, केवढं दिव्य आहे अशी अनुभूती होते. पण एक जरा प्रश्न विचारतो तुम्हाला, हा ताजमहल कोणी बांधला? शहाजहानने बांधला. कोणासाठी बांधला? त्याच्या बायकोच्या आठवणीमध्ये त्याने बांधला. मुमताज महाल तिचं नाव होतं. पण हा जो ताजमहल बांधण्यात आला, हा बांधला कोणी? भारतीय कारागिरांनी. कसा बांधला? भारतीय आर्किटेक्चर टेक्नॉलॉजी वापरून. पैसा कुठचा? भारतातला. रॉ मटेरियल कुठचं? भारतातलं. म्हणजे जर सगळंच भारतातलं आहे, भारत भूमीतलं आहे, तर मग हा ताजमहल जो आहे हा सुद्धा भारताचाच आहे. आणि काही जण म्हणतील नाही हे तर मुघल आर्किटेक्चर आहे. मुघल आर्किटेक्चर मला जेवढं समजतं आर्किटेक्चर मधलं, हा जो वरचा टोंब आहे म्हणजे जो गोल घुमट आहे, हा फक्त जो पार्ट आहे हा फक्त त्यांच्या इथं बऱ्यापैकी स्ट्रक्चर्स मध्ये बघण्यात येतो. भारतामध्ये पण काही स्ट्रक्चर्स मध्ये आहे, बट उझबेकिस्तान जिथून हे सगळे मंगोल लोक आले, मंगोल म्हणजेच नंतर ते मुघल नाव झालं, तर त्यांच्या इकडच्या सगळ्या वास्तूंमध्ये तो असा तो गोल घुमट जो आहे तो स्ट्रक्चर मध्ये बघण्यात येतं. पण विचार करा, नरेटिव्ह बिल्डिंग मध्ये हे मुघल लोक किती परफेक्ट होते. आज सगळं भारताचं संस्कृती असू दे, दिव्यता असू दे, भव्यता असू दे, सगळी भारताची. पण सगळं क्रेडिट अख्ख्या जगामध्ये कोण घेऊन गेलं? मुघल लोक घेऊन गेले. याचा विचार करा जरा. आपण आपल्या चांगल्या गोष्टी जगासमोर चांगल्या पद्धतीने मांडत नाही. याचं कारण आहे की या मुघलांची वावा होती अख्ख्या जगामध्ये. सगळेच्या सगळे टुरिस्ट नुसतं मुघल बादशाह ये, मुघल बादशाह तो. मी तर गाईड सुद्धा घेतलं नाही. त्या लोकांना म्हणलं मला काही बघायचंच नाही इकडचं, मी आलोय फक्त 2 व्हिडिओ काढण्यासाठी. म्हणजेच थोडक्यात या गाईड्सच्या माध्यमातून सगळी मुघलशाही इथं रिकॉल करण्यात येते, माहिती सांगण्यात येते. आणि आपल्याला साधं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा माहिती नसते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे.